श्री स्वामी समर्थ. नमस्कार मीन राशीच्या जातकांनो, मिठाईचा डब्बा आता तयार ठेवा, कारण 15 ते 29 मे दरम्यान तुमच्या आयुष्यात असं काहीतरी घडणार आहे ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल. साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने नशिबाची सर्व बंद दारे आता उघडणार आहेत. तुमच्या 7 पिढ्याचे दारिद्र्य संपून टाकणारा हा राजयोग नेमकी कोणती मोठी खुशखबर घेऊन येतोय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण एक छोटीशी चूक तुम्हाला या सुवर्ण संधीपासून वंचित ठेवू शकते. मीन राशीच्या जातकांनो सावधान, या 15 दिवसात जितका मोठा धनलाभ होणार आहे तितकाच मोठा धोका तुमच्या पाठीमागे दबा धरून बसला आहे. तुमच्याच घरातले किंवा ओळखीचे काही लोक तुमच्या प्रगतीवर जळत असून ते तुमच्या विरुद्ध एक भयंकर षडयंत्र रचत आहेत. तुम्हाला कोटींचा मालक बनवणारा हा काळ आहे की तुमच्या विनाशाची सुरुवात कोणती ती एक गुप्त गोष्ट आहे जी तुम्हाला कोणालाही सांगायची नाही. जाणून घ्या या व्हिडिओमध्ये, अन्यथा वेळ निघून गेल्यावर पश्चाताप केल्याशिवाय काहीही उरणार नाही. मीन राशीच्या जातकांनो, या 15 दिवसाच्या कालावधीत तुमच्यासाठी ग्रहाची स्थिती अत्यंत अनुकूल आणि शक्तिशाली बनत आहे. गुरु पुष्य अमृत योग, धनलक्ष्मी प्राप्ती योग आणि सर्वार्थ सिद्धी योग यासारख्या दुर्मिळ योगाचा प्रभाव तुमच्या राशीवर पडणार आहे. हे शुभ संकेत तुमच्या आयुष्यात अशा काही घटना घडवून आणतील ज्याची तुम्ही गेल्या अनेक महिन्यापासून किंवा वर्षापासून प्रतीक्षा करत होता. नशिबाची ही जोरदार साथ तुम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढण्यास मदत करेल. मीन राशीच्या जातकांनो, तुमच्या कुंडलीतील राजयोगामुळे रखडलेली सर्व कामे आता अचानक वेग घेतील. अनेकदा खूप कष्ट करूनही जे यश मिळत नव्हते ते आता विष्णू कृपेने तुमच्या पदरी पडताना दिसेल. विशेषतः ज्यांना स्वतःचे हक्काचे घर किंवा एखादी मोठी मालमत्ता खरेदी करायची होती त्यांच्यासाठी हा काळ वरदान ठरणार आहे. भाग्याची ही साथ केवळ आर्थिक नव्हे तर मानसिक समाधान देणारी ठरेल, ज्यामुळे तुम्हाला आयुष्यातील एका नव्या आणि सकारात्मक अध्यायाची चाहूल लागेल. मीन राशीच्या जातकांनो, विष्णुदेव आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने हे 15 दिवस तुमच्यासाठी आनंदाची मोठी पर्वणी घेऊन येत आहेत. तुमची झोपलेली नशीब या काळात अचानक जागी होईल आणि प्रत्येक कार्यात उत्साहाने सहभाग घेतल्यास तुम्हाला मोठे यश मिळेल. हा काळ इतका प्रबळ आहे की तुम्ही घेतलेला एक छोटासा योग्य निर्णय सुद्धा भविष्यात मोठे आर्थिक लाभ मिळवून देऊ शकतो. त्यामुळे या शुभ योगाचा पुरेपूर लाभ उठवण्यासाठी सज्ज राहा आणि येणाऱ्या संधीचे सोने करा. मीन राशीच्या जातकांनो, या 15 दिवसाच्या काळात तुमच्या आर्थिक जीवनात एक अत्यंत शक्तिशाली आणि सकारात्मक बदल घडून येणार आहे. ग्रहाच्या शुभ संयोगामुळे धनलाभाचे नवे मार्ग मोकळे होतील आणि प्रदीर्घ काळापासून अडकलेले तुमचे पैसे अचानक परत मिळण्याची दाट शक्यता आहे. हा काळ गुंतवणुकीसाठी अत्यंत फलदायी असून तुम्ही जर शेअर बाजार किंवा सोन्या चांदीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर त्यातून तुम्हाला अपेक्षित परतावा मिळू शकतो. मीन राशीच्या जातकांनो, व्यावसायिक आघाडीवर तुम्हाला मोठे यश आणि प्रगती पाहायला मिळेल. जे लोक स्वतःचा व्यापार किंवा उद्योग करत आहेत त्यांना या काळात नशिबाची मोठी साथ लाभणार असून एखादी मोठी आणि फायदेशीर डील तुमच्या हाती लागू शकते. तुमच्या कामाची पद्धत आणि प्रामाणिकपणा पाहून बाजारपेठेत तुमची प्रगती वाढेल, ज्यामुळे भविष्यात तुमच्या व्यवसायाचा विस्तार होण्यास मोठी मदत होणार आहे. मीन राशीच्या जातकांनो, नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ भाग्योदयाचा ठरणार असून तुमच्या कार्यक्षेत्रात तुमचे वर्चस्व वाढेल. तुमच्या कष्टाची दखल घेऊन वरिष्ठ तुम्हाला पदोन्नती किंवा पगारात वाढ यासारखी मोठी आनंदाची बातमी देऊ शकतात. जे तरुण अनेक दिवसापासून नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांना या 15 दिवसात त्यांच्या स्वप्नातील नोकरी मिळण्याचे प्रबळ योग आहे, ज्यामुळे तुमची आर्थिक उडादाण कायमची संपेल. तर मीन राशीच्या जातकांनो, कौटुंबिक जीवनात या 15 दिवसात प्रचंड सुख, शांती आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळेल. विष्णू लक्ष्मीच्या आशीर्वादाने घरातील जुने वाद आणि मतभेद कायमचे मिटतील, ज्यामुळे नात्यात पुन्हा एकदा गोडवा निर्माण होईल. कुटुंब
कुटुंबातील सदस्यासोबतच एखाद्या धार्मिक सहलीचे किंवा पिकनिकचे नियोजन होऊ शकते, ज्यामुळे तुमचे नाते अधिक घट्ट होईल आणि तुम्हाला मानसिक समाधान लाभेल. मीन राशीच्या जातकांनो, प्रेम जीवनासाठी हा काळ अत्यंत रोमांचक आणि स्वप्नवत ठरणार आहे. जे लोक रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्या लग्नासाठी घरातील मोठ्या मंडळीची संमती मिळाल्याचे प्रबळ योग आहेत. अविवाहित जातकांसाठी विवाहाचे अत्यंत मनासारखे आणि उच्च घराण्यातील प्रस्ताव येतील. जोडीदारासोबतचे तुमचे नाते अधिक विश्वासाचे बनेल आणि तुम्ही एकमेकांसोबत खूप आनंदी आणि सुरक्षित वेळ व्यतीत कराल. तर मीन राशीच्या जातकांनो, आरोग्याच्या बाबतीत मात्र तुम्हाला या काळात काहीशा सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. बदलत्या हवामानामुळे किंवा नकारात्मक विचारामुळे तुम्हाला थोडा थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो, परंतु नियमित योगासने आणि सात्विक आहार घेतल्यास तुम्ही यावर सहज मात करू शकाल. स्वतःच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या, पुरेशी झोप घ्या आणि नकारात्मक प्रवृत्तीच्या लोकांपासून दूर राहा, जेणेकरून तुमची कार्यक्षमता आणि उत्साह टिकून राहील. तर मीन राशीच्या जातकांनो, या 15 दिवसात तुमची प्रगती होत असतानाच तुम्हाला अत्यंत सावध राहण्याची गरज आहे, कारण तुमचे यश पाहून तुमच्या जवळचे काही लोक गुप्तपणे तुमच्या विरुद्ध कट रचण्याची शक्यता आहे. तुमची महत्त्वाची गुपिते, भविष्यातील योजना किंवा यशाची सूत्रे कोणाशीही शेअर करू नका, अन्यथा तुमच्या विश्वासाचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो. कामाच्या ठिकाणी आपल्या सहकार्यावर आंधळा विश्वास ठेवणे टाळा आणि प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवा, जेणेकरून कोणीही तुमच्या कामात अडथळा आणू शकणार नाही. मीन राशीच्या जातकांनो, आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत या काळात विशेष खबरदारी घ्या, कारण पैसे उधार दिल्यास ते परत मिळण्याची शक्यता फार कमी आहे. कोणालाही मोठी रक्कम देण्यापूर्वी 10 वेळा विचार करा आणि व्यवहाराची सर्व कागदपत्रे नीट तपासा. तसेच आपल्या रागावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचं आहे, कारण तुमच्या एका चुकीच्या शब्दामुळे किंवा घाईत घेतलेल्या निर्णयामुळे बनत आलेली कामे बिघडू शकतात. मधुर वाणीचा वापर करा, जेणेकरून शत्रूही तुमचे मित्र बनतील आणि नशिबाची साथ कायम राहील. मीन राशीच्या जातकांनो, या काळात येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी आणि नशिबाची पूर्ण साथ मिळण्यासाठी काही विशेष उपाय करणे लाभदायक ठरेल. दररोज भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्रित पूजा करून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. गरिबांना पिवळ्या वस्तूचे दान केल्यास किंवा गुरुवारी गाईला गुळ आणि चणा डाळ खाऊ घातल्यास तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतील. नकारात्मक विचारांपासून दूर राहून सकारात्मकतेने वागल्यास हे 15 दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात सुवर्ण काळ ठरू शकतात. तर मीन राशीच्या जातकांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच प्रकारे तुमच्या राशीचे अचूक भविष्य दररोज पाहायचे असेल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळेल. मीन राशीच्या जातकांनो, तुमचे प्रेम आणि आशीर्वाद आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या शुभ योगाचा लाभ घेता येईल. कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी नारायण लिहायला विसरू नका, जेणेकरून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहील. मीन राशीच्या जातकांनो, तुमच्या एका सबस्क्रिप्शनमुळे आम्हाला असे सखोल आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी मोठे प्रोत्साहन मिळते. आम्ही तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी नेहमीच प्रार्थना करतो. आमच्यासोबत जोडलेले राहा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून आमच्या या यूट्यूब परिवाराचा हिस्सा बना. धन्यवाद.